भाजपची आजपासून देशभरात तिरंगा यात्रा सुरू होणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। आजपासून साधारणतः 23 मे पर्यंत ही तिरंगा यात्रा असेल। भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता ही तिरंगा यात्रा काढण्याचं भाजपनं ठरवलेलं आहे। तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत तिरंगा यात्रा काढली जाते। आजपासून 23 मे पर्यंत ही तिरंगा यात्रा काढली जाणार आहे। तर भाजपची ही तिरंगा यात्रा नेमकी कशी असणार आहे आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत। उर्वशी खोना आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। उर्वशी, भाजपनं ऑपरेशन सिंदूर नंतर आता ही तिरंगा यात्रा काढण्याची ठरवलेली आहे। देशभरात कुठकुठपर्यंत ही तिरंगा यात्रा जाईल आणि विरोधकांनी यावर काही प्रतिक्रिया दिल्या आहेत का? मनश्री, जागोजागी जिथे आपण बघतो आहे की काँग्रेसने वेगळे मुद्दे किंवा अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे भाजपवर, तसंच भाजपने ही बैठक घेऊन एक निर्णय घेतला आहे, म्हणजेच जागोजागी आणि प्रत्येक घरी तिरंगा यात्रा काढणार। आणि ऑपरेशन सिंदूरचं काय एक महत्त्व होतं आणि कशा प्रकाराने ऑपरेशन सिंदूर हे देशासाठी केलं गेलं त्याचं कुठे ना कुठे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मेसेज करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हे मनश्री, काल ज्या प्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 51 तासानंतर म्हणजेच ऑपरेशन सिंदूर ज्या प्रकाराने झालं आणि नंतर सीज फायर झालं, तर त्याच्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे। 22 मिनिटाच्या या भाषणात त्यांनी नुसतं देशाला संबोधित नाही केलं, तर तसंच पाकिस्तानला स्पष्टीकरणाने सांगितलं पण आहे की कशा प्रकाराने न्यूक्लिअरच्या धमक्या त्याच्याने आम्ही कुठेच शरणी पडणार नाही। दहशतवादाच्या विरोधात जे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आहे ते आता स्थगित झालं आहे, संपलेला नाही। मात्र पाकिस्तानने जर आता कुठे थांबलं नाही आणि हद्दीत राहिलं नाही तर भारतही कुठे थांबणार नाही। आणि हा जो मेसेज आहे, हा जो स्पष्टीकरण आहे, ते त्यांनी नुसतं पाकिस्तानला नाही तर जगभराला सांगितलं आहे। खास करून तुम्ही जे आता वक्तव्य केलेलं ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं, तर डोनाल्ड ट्रम्प जे डे 1 पासून आपण बघतोय की श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय, अमेरिका श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय की कशा प्रकारे मध्यस्थी केली आहे, त्याच्यातला तो भागच नाही। अमेरिका कुठेच नाही आहे असं भारताचं सांगणं आहे। भारताने सगळे जे अमेरिकाचे आताचे सगळे जे स्टेटमेंट्स आहे ते फेटाळून दिले आहे। काल आपण ट्रम्पने बघितलेलं व्यापाराची धमकी देऊन म्हणून मध्यस्थी झाली आहे भारत पाकिस्तानमध्ये असं सांगितलेलं, मात्र भारताने ते क्लिअर केलेलं आहे। MEA सोर्सेसने झी24 तासला सांगितलं आहे की कशा प्रकाराने जे आहे हे व्यापाराचं कुठेच बोलणं झालं नव्हतं। जेव्हा VD वान्स यांच्याबरोबर बोलणं झालेलं, व्यापाराबद्दल कुठेच बोलणं नव्हतं। जे बोलणं होतं ते नुसतं वादांच्या विरोधात आणि दहशतवाद्यांना घेऊन। आणि तोच स्पष्टीकरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बौद्ध पौर्णिमाला सांगितलं, बुद्धच्या मार्गाने जाऊ पण तुम्ही अलाव केलं तर, नाहीतर युद्ध हेच समजून घ्या। कारण की हा युग युद्धाचा नाही तर हा युग दहशतवाद्यांचा पण नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नक्कीच उर्वशी, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।